वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाण आहे तरी कुठे असा प्रश्न गेले काही दिवस सातत्याने उपस्थित होत होता। अखेर निलेशला पोलिसांनी 10 दिवसांनी अटक केली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबानं तिचं 9 महिन्यांचं बाळ हे निलेश चव्हाणकडे सोपवलेलं, पण या बाळाची हेळसांड आणि बाळाचा ताबा घेण्यासाठी पोहोचलेल्या कसपटे कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून याच निलेशनं धमकावलेलं होतं। 22 मेला निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली, पण तो पुण्यातनं फरार झाला। तेव्हापासूनच बावधन पोलीस या निलेश चव्हाणच्या मागावर होते, त्याचा शोध घेत होते। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झालेली, पण गुन्हा दाखल झाल्यावरती लगेचच निलेशने पुणे सोडलं। त्यानंतर तो मुंबईत आला, राजस्थानला गेला आणि मग दिल्ली गोरखपूर मार्गे 3775 म्हणजे जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास करून त्यानं नेपाळ गाठलेलं। इतक्या हाय प्रोफाईल प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील होते आणि या सगळ्या काळात त्याला नेपाळला जाण्यासाठी नेमकी मदत कुणी केली आहे, हाही सवाल आता उपस्थित होतोय। बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता। त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। तर नेपाळमध्ये निलेश चव्हाणला अटक झाली, आज रात्रीपर्यंत त्याला पुण्यात आणलं जाईल। याच निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरती तो अटकेपासून वाचत पोलिसांना गुंगारा देत होता आणि तो दिल्लीवरनं गोरखपूरला जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। निलेश चव्हाण हा 23 मेला पुण्यातनं पसार झाला। यानंतर पोलिसांनी 3 जागी त्याला ट्रेस केलेलं होतं, तो नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा शोधलेला, मात्र पोलीस पोहोचायच्या आधीच तिथून तो पसार व्हायचा। निलेश चव्हाण यानं रस्ता मार्गे प्रवास केला, तो पुण्यातनं दिल्ली गोरखपूर मार्गे नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचलेला आणि निलेश चव्हाण देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। दरम्यान निलेश चव्हाण पुण्यावरनं नेपाळला कसा पोहोचला किंवा नेपाळपर्यंत कसा पळाला ते आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। हे त्याचा मॅप नेमका कसा होता, तो पुण्यामध्ये होता। जसं त्याला कळलं की आपल्यावरती गुन्हा दाखल झालाय, त्यानं लगेचच पुणे सोडलं। पुण्यानंतर तो कर्जतला गेला, कर्जतवरनं निलेशनं मुंबई गाठलं, मुंबई मार्गे तो थेट पोहोचला राजस्थानला आणि राजस्थानच्या नंतर त्यानं उलट्या दिशेनं प्रवास सुरू केला। तो मध्य प्रदेशात गेला, मध्य प्रदेशातनं तो थेट दिल्लीला पोहोचला। हा सगळा प्रवास त्यानं बाय रोड बसनं केल्याची माहिती आहे। दिल्लीवरनं तो गोरखपूरला आला, मग गोरखपूर मार्गे तो नेपाळला जात होता आणि त्या सीमेवरती तिथेच मध्यभागी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। आज रात्रीपर्यंत तो मुंबईत त्याला पुण्यामध्ये आणलं जाणार आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर निलेश चव्हाणचा आका कोण आहे असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी उपस्थित केलाय। निलेश चव्हाणला नेपाळमधनं अटक झाली आहे आणि इतक्या हाय प्रोफाईल केसमध्ये संबंध असताना त्याला फरार होण्यासाठी, पळून जाण्यासाठी मदत नेमकी कुणी केली असा सवाल खडसेंनी उपस्थित केलाय। याविषयी त्यांनी सखोल चौकशीची सुद्धा मागणी केली आहे। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी, ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। माझी पोलिसांना एवढीच विनंती राहील की त्याला आता आपण पकडले, त्याच्याकडनं सर्व ह्या केसमधले सगळे धागेदोरे त्याच्याकडे आहेत असं आम्हाला खात्री आहे। त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे आणि तो शशांकच्या सोबतच कायम असायचा आणि तो खरोखर एकदम गुंडच आहे।